नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण जो बघणार आहे डेटा, तो बघणार आहे 27 तारखेच्या मार्केटसाठी. ओके, सॅटर्डे, संडे ऑफ आहे. तर मंडेला कशा पद्धतीचं मार्केटचं ओव्हरऑल डायरेक्शन असू शकते. आज दिवसभरात मोठ्या प्लेयरनी काय केले आणि मार्केट कशा पद्धतीने राहिले ते आपण बघून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, निफ्टी जी आहे, ती त्या पद्धतीने गॅप डाऊन झाली. ओके. आणि गॅप डाऊन झाल्यानंतरून एक थोडीशी शॉर्ट कव्हरिंग त्या ठिकाणी बघायला मिळाली आणि पुन्हा एक फॉल मिळाला. पण दुपारनंतर जे झाले ना, ते फार छान काम झालेलं आहे आणि ओव्हरऑल मार्केट जे आहे थोडंसं एक चांगल्या लेव्हलला वरती क्लोज होण्याचा प्रयत्न त्याने दिलेला आहे. ओके. ऑलमोस्ट 250-300 पॉइंटचं निगेटिव्ह मार्केट 100-125 पॉइंटवरती त्या ठिकाणी क्लोज झालेलं आहे. तर ही फार चांगली डेव्हलपमेंट आहे. ही तुम्हाला डेटावरती कशी दिसते ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि मंडेला एक थोडासा आपण काय त्याला म्हणूया की पॉझिटिव्ह बायस किंवा आपण शॉर्ट कव्हरिंग अशा अँगलनी बघू. ओव्हरऑल डेटा निगेटिव्हच आहे, त्यात काही शंका नाही. पण एक शॉर्ट कव्हरिंग रॅली आपल्याला बघायला मिळते का ते बघणं इम्पॉर्टंट आहे. रात्रीच्या ज्या डेव्हलपमेंट आहेत सॅटर्डे आणि संडेच्या न्यूज बेस काही ॲक्टिव्हिटी होत आहेत का ते बघणं गरजेचं आहे. आता हे शॉर्ट कव्हरिंग का पॉसिबल आहे? कारण दिवसभराच्या आजच्या पिरियडमध्ये क्रूडसुद्धा आपल्याला पडताना दिसत होतं. ओके. सो हे निशाणी आहे थोड्याशा पॉझिटिव्हिटीची आणि हाच याला थोडासा सपोर्ट पण करत होतं. ओके. तर आता बाकी काही गोष्टी राहिलेल्या आहेत. जगातल्या एकमेव गोष्ट इंडिकेटर म्हणून आता काम करते ते फक्त डॉलरचा इंडेक्स आणि दुसरी गोष्ट क्रूडच्या प्राइजेस. बाकी मार्केटला कुठलीही गोष्ट ड्राईव्ह करत नाही आहे. आता रिझल्ट सीझन चालू आहे. रिझल्ट खराब येत आहेत. बँकांचे रिझल्ट खराब आले. त्यामुळं हे सगळं पॅनिक आपल्याला बघायला मिळालेलं आहे. ओके. पण हे थोडंसं सावरताना दिसेल ॲटलीस्ट एक्सपायरीपर्यंत 2 दिवस. सब्जेक्ट टू कुठली एकदम बॅडवाली न्यूज नाही यायला पाहिजे. काही नॉर्मल असेल तर ते थोडंसं सावरू शकतं. तर डेटावरती काय झालंय ते बघूया आपण. ओके. सो बघा डेटावरती अशा पद्धतीचं काम झालेलं आहे आणि जरी मार्केट खाली क्लोज झालंय म्हणजे ऑलमोस्ट 102 पॉइंट जरी क्लोज मायनट झालं असलं, तरी फार चांगल्या पद्धतीची अनवाइंडिंग ओके डेटाची झालेली आहे आणि बराचसा जो डेटा आहे तो आता त्यांनी कमी केलेला आहे पॉझिटिव्ह साईड आणि निगेटिव्ह साईडला जाताना दिसतोय रिटेलर. ओके. तर ओव्हरऑल एफ-आयच्या ज्या पोझिशन आहेत त्या आता 10.5 लाखावरती आलेल्या आहेत, ज्या होत्या 11,24,000 वरती. ओके. सो पुट त्यांनी बरेचसे शॉर्ट केलेले दिसत आहेत आपल्याला त्या ठिकाणी. पुटमध्ये चांगली शॉर्टिंग दिसते आणि ओव्हरऑल प्रोचं गणित म्हणाल तर प्रोने पुन्हा एकदा थोडंसं पॉझिटिव्ह जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे थोडेसे 2 पाऊल आपण पुढे असतात असं समजू यांना. ओके. सो हे आहे शॉर्ट कव्हरिंगचं निशाण आणि हे पॉसिबल आहे मंडेला. ओके. ओव्हरऑल डेटा निगेटिव्ह असताना सुद्धा सायकॉलॉजिकल काही लेव्हल तोडलेल्या असताना सुद्धा थोडीशी पॉझिटिव्हिटी दिसू शकते. पण ती पॉझिटिव्हिटी म्हणजे ॲक्चुअल ग्रीनरी नाही आहे. ओके. त्यामुळे हे गोष्टी अव्हॉइड करा पॉझिटिव्ह डायरेक्शन कुठं जाण्यासाठी. तर हे ट्रेडसाठीचा कार्यक्रम नाही आहे. डेटावरती काय दिसतंय त्या हिशोबाने मी तुम्हाला गाईड करतोय. राईट. सो अशा पद्धतीचं हे गणित आहे. स्टॉक्सवरती काय झालंय आज ते बघूया आपण. स्टॉक्सवरती 2 स्टॉक आपल्या रडारवर आले होते. तर तो जो आहे तो फार मोठा त्या ठिकाणी पॅटर्न चुकीचा झाला आणि आपला जो निगेटिव्ह आपण त्याला घेऊन जाणार होतो. तर तो जो आहे तो पुन्हा एकदा कव्हर झाला आणि आपला त्या ठिकाणी एस-एल हिट झाला. ओके. सो एक छोट्याशा स्टॉप लॉसने आपण त्याला हे केला. चांगला गेन पण मिळत होता. पण तो गेन आपल्याला कॅरी होऊन इकडे फार असं चांगली रॅली त्या ठिकाणी अपेक्षित होती. तर ती रॅली आपल्याला बघायला नाही भेटली. ओके. सो याने दिवसभरात फार उलझवलंय ॲक्चुअली. हा दुपारचा ट्रेड आहे. सकाळच्या जे ट्रेडमध्ये आहे त्या वेळात पण त्याने फार उलझवलंय आपल्याला. तर हे प्युअर थोडंसं रॉंग कार्यक्रम झालेला आहे. ठीक आहे. सो सस्टेन नाही झाला बेसिकली सुरुवातीच्या सकाळच्या वेळात आणि नंतरून काही मूव्हमेंट येताना दिसल्यानंतरून हे जे ट्रेड आहे, हा सुद्धा त्या ठिकाणी फेल होताना दिसलेला आहे. तर ह्या स्टॉक्समध्ये सलग 2 एस-एल आपल्याला द्यावे लागले. आपल्याला इन द सेन्स मला. हे पार्टिसिपंटनी केलं नाही केलं आय डोंट नो. ह्याचे काही स्क्रीनशॉट नव्हते आज फार मेजर. रिझन की आज
जे व्हॉल्यूम आहे ना ते फार मिसिंग आहे. फार रटाळवाणा कार्यक्रम आहे. जे पण छोटे-छोटे शेअर्स आहेत ते एकदम रटाळवाणा कार्यक्रम करतात आहे आणि मेजर जे अशी मोठे मूव्ह आहेत ते फार कमी वेळा येताना दिसले. तर हे दुपारी आलेले मूव्ह आहेत ना, हे आयडियल नाही आहेत. हे डिस्क्रिशनरी काम आहे. ओके. आयडियल ज्या मूव्हमेंट आहेत त्या वेगळ्या आहेत. त्या सकाळीच मी तुम्हाला टाकत असतो. सो अशा पद्धतीचं गणित आहे. एक थायरोकेअरमध्ये शॉर्ट घेतला होता आपण. त्याच्यात चांगली रॅली आपल्याला कॅप्चर झाली आणि हे ओव्हरऑल हे जे 2 स्टॉप लॉसेस आहेत ते आपल्याला ह्याच्यातून कव्हर होताना मिळाले. तर ओव्हरऑल आपला डे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह गेला. पण तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉझिटिव्ह जाऊ शकत होता, सब्जेक्ट टू ते 2 स्टॉप लॉस जर आपले गेले नसते तर. तर हे बघा अशा पद्धतीचं काम आहे. ह्याला आपण एका आयडियल लेव्हलला शॉर्ट केला होता आणि ह्याची सुद्धा छान रॅली आपल्याला बघायला मिळाली. ठीक आहे. सो एकदम छोट्याशा एस-एलमध्ये असे मोठे टार्गेट जर तुम्हाला पाहिजे असतील, तर त्यासाठी रिस्क रिवॉर्ड आणि याच्या पाठचं गणित जे आहे, हे बॅकग्राऊंडला काय घडतंय हे समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर हा रिस्क रिवॉर्डचा गेम आहे. जरी आपल्याला काही छोट्या क्वांटिटीजमध्ये स्टॉप लॉस द्यावे जरी लागले, तरी आपल्याला मोठ्या रॅलीज पकडून ते आपल्याला कव्हर पण होतात. रिझन बिंग आपला रिस्क रिवॉर्ड मोठा आहे. ठीक आहे. तो ज्यावेळी आपण ट्रेड करू, तर गणित तेच आहे, की आपल्याला जर घ्यायचं आहे, तर थोडंसं मोठं घ्यायचं आहे आणि जर द्यायचं आहे, तर एक छोटंसं द्यायचं आहे, की घे तू, हे छोटंसं आहे, हे तुझ्याचसाठी आणलंय मार्केट. पण ज्यावेळी देशील मला, तर मोठ्या फॉल दे, मोठ्या रॅलीज दे आणि जरी माझे 5 स्टॉप लॉस जरी गेले, तर एकच माझा ट्रेड मला त्या 5 स्टॉप लॉसच्या बरोबर काम करताना दिसला पाहिजे. अशा हिशोबाचं हे गणित आहे आणि हेच सक्सेसचा खरा फंडा आहे. तुम्ही ज्या पण स्ट्रॅटेजीवर काम करत असाल, नॉट नेसेसरी तुम्ही तुमचा सक्सेस रेट किती आहे? सक्सेस रेट इव्हन 30-40%, 50% सक्सेस रेट पण फार चांगला रेट आहे. ओके. जर 30% आहे, तर तुमचा रिस्क रिवॉर्ड मोठा असला पाहिजे. ज्यावेळी तुम्हाला द्यायचं आहे, तर तुम्ही छोटं द्या आणि घ्यायचं आहे, तर असं मोठं 20-20% पर्यंत तुम्ही त्या ठिकाणी घ्या किंवा मोठे जे फॉल आहेत ते घ्या. देताना छोटं द्या. ठीक आहे. तर हे ॲक्चुअल सिक्रेट आहे. कुठलाही धंदा बघा तुम्ही, ज्यावेळी आपल्याला काही हे करायचं आहे, तर आपण एखादी गोष्ट लॉसमध्ये विकत नाही किंवा लॉसमध्ये गेला तरी ती छोट्या लॉसमध्ये बाहेर पडतो. पण ज्यावेळी प्रॉफिट घ्यायचा आहे, तो ॲक्चुअल प्रॉफिट घेऊन हे करतो. आपण असं कधी डील करतो का? हा मी आता एखादा बिझनेसमन आहे, तो जर सपोज क्लॉथ स्टोअर चालवतोय, कपड्याचं दुकान आहे. ₹500 चा शर्ट आणला, एक जण आणि त्याने ₹700 किंमत ठेवली आहे त्याची. तर त्याला जर ₹700 ला विकायचं आहे, कोणी म्हणेल 400 ला देतो का? तर हा काय म्हणेल, घे 400 ला, नाही म्हणणार. कदाचित ह्या 4 त्याच्या कलरपैकी एखादा शिल्लक राहिला तर म्हणेल घे 400 ला. त्याने लॉस नाही बुक केला, त्याने ते रिस्क मॅनेज केली. ह्याच्यातला एक तो तसाच पडून राहणार आहे, तर घेऊन टाक. दुसरा एखाद्याने मागितला 500 ला दे, तर हा दुकानदार देणार आहे का? तर नाही देणार आहे मित्रांनो. कारण त्याला माहिती आहे, मला जर पाहिजे तर इकडे जास्त पाहिजे आणि एखादा जर लॉस झाला, तर तो कॉस्ट टू कॉस्ट मी काढेल. तर अशा हिशोबाचं गणित आहे. आय होप तुम्हाला ह्या डेटाचा फायदा होत असेल. ओके. तुम्हाला इम्पोर्टंट अपडेट द्यायची आहे. 4 ऑगस्टपासून जे सुरू होणार आपला कोर्स आहे. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी जॉइन व्हा. ओके. 4 ऑगस्टचाच हे करा. कारण जो 5 दिवसांचा जो कोर्स आहे आणि त्याच्यामध्ये आणि 4 ऑगस्टच्या कोर्समध्ये फार असा डिफरन्स नाही आहे फीचा. ओके. डिफरन्स आहे लर्निंगचा. तर 4 ऑगस्टच्या याच्यामध्ये मागच्या 3 बॅचेसचे व्हिडिओ अवेलेबल आहेत. तर ते भरपूर लर्निंग होणार आहे. त्यानंतरून कंप्लीट थॉट प्रोसेस आहे. इन्क्लुडिंग स्टॉक सिलेक्शन फॉर 5x, 10x वाले जे मल्टीबॅगर स्टॉक आहे त्याच्यासाठी, स्विंगसाठी, ठीक आहे. त्याच्यानंतरून इंट्राडे जे 20% वर जातात त्याच्यासाठी आणि ऑप्शनचं पण बरेचसे डेटाज आहेत, की ज्याच्यातून चांगली डायरेक्शन इंट्राडे आपल्याला पकडता येऊ शकते. ठीक आहे. तर अशा हिशोबाचा कंप्लीट जो कोर्स आहे, तो तुम्ही हे करा. ओके. कूपन कोड दिलेला आहे. कूपन कोड अप्लाय करा आणि त्याची फी जी आहे ती पूर्णपणे वेव्ह करा. तर डेटा 1 असा कोड टाकायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. तुम्ही इथपर्यंत आले असाल, थोडा सिरियसनेस असेल तर 100% त्या ठिकाणी विचार करू शकता. ठीक आहे. थँक यू. थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये.